नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपला दिवस 5वा लेक्चर क्रमांक 5 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण म्हणी वाक्यप्रचार घेणार आहे. ही सिरीज आपली कंटिन्यू चालू असणार आहे. बरेचशा विद्यार्थ्यांच्या मागील लेक्चरला कमेंट आहे का सर बॅचची फीज काय असणार आहे, त्यानंतर बॅच कधी येणार आहे, असे खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. तर त्यांच्यासाठी एक 5 मिनिटं सांगून देतो की आपली बॅचची फीज असणार आहे ₹30, फक्त ₹30 असणार आहे. यामध्ये आपण 3000 प्लस समानार्थी वाक्यप्रचार म्हणी हे सगळं कव्हर करणार आहे. पण ही ₹30 जे आहे ते आपली एकच दिवस ऑफर असणार आहे, ती म्हणजे 1 सप्टेंबरला. 1 सप्टेंबरला आपण ऑफर ठेवणार आहे. जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच ॲप डाउनलोड करून ठेवा. बघा, हा माझा WhatsApp नंबर आहे 83296030 आणि 29 हा नंबर आहे. यावर तुम्ही कधी मला WhatsAppला हाय मेसेज करू शकता. बॅच 1 तारखेला येणार आहे, पण तुम्ही ॲप आत्ता डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. चला, तर आता आपल्या दिवस 5वा बघा काय आहे. पहिला वाक्यप्रचार, अकांड तांडव करणे. याचा अर्थ काय होतो? तर आरडाओरड करणे. आता एक राहिलं मला वाटतं. हां, 1 मिनिट. हां, एक राहिला होता आपला, अकलेचे तारे तोडणे. याचा अर्थ काय होतो? अविचाराने काय करायची? बडबड करायची. म्हणजे काहीच विचार नाही, काही विनिमय नाही. उगाच काहीतरी मनात आलं, जे आलंय ते फक्त बडबड करायची. त्याला ना अर्थ ना काही. आता हा व्यक्ती बघा, अविचाराने काहीतरी बडबड करतोय. काही लॉजिक नाही, काही नाही. हा ऐकून पकला, हा बोर झालाय त्याला. बरोबर ना? एखादं असतं ना, उगाच काहीतरी त्याचंच बडबड चालू असते. त्याला म्हणायचं, काय म्हणायचं? अकलेचे तारे तोडणे, अविचाराने बडबड करणे. ठीक आहे. तर पुढे बघा, अकांड तांडव करणे, आरडाओरड करणे. आता हे काका आहे. या काकांचं काहीतरी बिनसलं असणार, बाहेर झालं असेल किंवा काहीतरी आर्थिक नुकसान झालं असेल, असं काहीतरी जे काय असेल ते कारण असेल ते असेल, बरोबर ना? तर हे काका काय करताय? आरडाओरड करताय त्यांच्या पत्नीच्या जवळ जाऊन. ती बिचारी वैतागली ते. बरोबर ना? कानाला हात लावून बसल्या त्या. म्हणजे याला काय म्हणायचं? अकांड तांडव करणे. हे चिडलेत, रागावलेत आणि ते काय करताय? आवाज करताय, आरडाओरड करताय. पुढे. अक्कल खर्ची घालणे म्हणजे काय? तर खूप विचार करणे. बघा, आता अक्कल खर्ची काही-काही मुलं इतका विचार करता. काही मुली पण इतका विचार करता, माझं कसं होईल? माझं लग्न कधी होणार? मी नोकरीत कधी लागणार? मी जर नोकरी नाही लागलो तर माझं लग्न होईल का? माझा पेपर कधी वाढेल? माझं ग्राउंड कधी प्रोग्रेस होईल? माझा प्री कधी पास होईल? मेन्स कधी होईल माझी? ह्या सगळ्या गोष्टींचा खूप सारा विचार करता. मग त्यामधलं ही म्हण तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर बघा, अक्कल खर्ची घालणे म्हणजे खूप विचार करणे, असा त्याचा काय होतो तर अर्थ होतो. ओके. पुढे. अक्कल पुढे धावणे. बघा, बुद्धीचा भलताच उपयोग करणे म्हणजे अक्कल पुढे धावणे. याचा अर्थ काय होतो? अक्कल पुढे धावणे. बघा, बुद्धीचा, आता हा माणूस आहे बघा, हा काय करतोय ना, पाणी ओततोय. त्याला काहीतरी अक्कल नाहीये त्याला आणि बुद्धीचा भलताच उपयोग करतोय. पाणी याच्यावर असं वह्या पुस्तकांवर कुठं ओतता का पाणी? नाही, त्याला माहित नाही पाणी कुठं टाकायचं असं. म्हणून तो काय करतोय? तर बुद्धीचा भलताच उपयोग करतोय. असा ह्या म्हणीचा अर्थ होतो, अक्कल पुढे धावणे. ओके. पुढे. अक्कल विकत घेणे. आता बघा, अनेक अनुभवांनी शहाणपण शिकणे. बरोबर आहे. जे तुम्ही शिकणार आहे, जे तुम्ही तयार होणार आहे, हे फक्त तुम्ही एक्सपिरियन्सनीच तयार होणार आहे. अनुभव खूप महत्त्वाचा आहे. मग अनेक अनुभवांनी काय होतं तर शहाणपण शिकलं जातं. त्याला म्हणायचं अक्कल काय करणं? विकत घेणं. बघा, आता हा काय करतोय ना, अक्कल इथे हे बघा, हे काय करणार? अक्कल विकत घेणार. हे अपयश, चुका, परिस्थिती, संघर्ष आणि शेवटी काय भेटतंय तर यश भेटतं. याला म्हणायचं अक्कल विकत घेणे. ओके. पुढे. अक्काबाईचा फेरा येणे, दारिद्र्य येणे. बघा, पहिली परिस्थिती चांगली असते, पण अचानक काहीतरी असा कोइन्सिडन्स घडतो. एखाद्या व्यवसायामध्ये लॉस जातो, एखाद्याची नोकरी सुटून जाते, एखाद्याचं शेतीमध्ये नुकसान होतं. मग तो म्हणतो, असं काय माझ्या आयुष्यामध्ये घडलंय की अक्काबाईचा फेरा आलाय. मग अक्काबाईचा फेरा आला म्हणजे काय झालंय तर दारिद्र्य आलंय, दारिद्र्य. खायला पण काही नाही राहिलं घरामध्ये. खूप वाईट परिस्थिती निर्माण होणे. त्याला म्हणायचं काय म्हणायचं तर त्याला अक्काबाईचा फेरा येणे, दारिद्र्य येणे. बघा, अक्रिताचा व्यवहार करणे. अक्रिताचा व्यवहार करणे म्हणजे लबाडीने व्यवहार करणे, असा त्याचा अर्थ होतो. बघा, अक्रिताचा व्यवहार करणे म्हणजे लबाडीने. आता हा काय करतोय? लबाडपणा करतोय आणि या बिचाऱ्या माणसाला काय करतोय? तो फसवतोय. बरोबर ना? हा त्याला काय करतोय? फसवतोय. त्याच्यासाठी हे अक्रिताचा व्यवहार करणे म्हणजे लबाडीने व्यवहार करून एखाद्याला फसवायचं, असा त्याचा अर्थ होतो. ओके. अखेरी मारणे. अखेरी मारणे म्हणजे शेवटचा डाव साधणे, अखेर यश मिळवणे. बघा, एक आपण म्हणतो
की माझ्याकडे एक हातचा राखून आहे किंवा माझ्याकडे मी एक शेवटचं काहीतरी असं ठेवलंय की जिथं मी माझा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी माझा पत्ता खोलेल. मग त्याला म्हणायचं काय तर अखेरी मारणे. म्हणजे याने शेवटी काय केलंय तर सगळा हारला होता. समोरच्याला वाटलं आता आपणच जिंकतोय. पण शेवटचा डाव मारला चेसच्या गेममध्ये बुद्धिबळ आणि त्याच्यामध्ये तो जिंकलाय. म्हणजे शेवटचा डाव साधणे, अखेर यश मिळणे. तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार हा माझा शब्द आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत तयारी करा. आपल्या पोलीस भरती असेल, त्यानंतर सरळ सेवा असेल, ज्या आपल्या बॅचेस आहे, तर सगळ्या बॅच करा. तुम्हाला सक्सेस भेटणार. ओके. नेक्स्ट. अगतिक होणे म्हणजे उपाय न चालणे, निरुपाय होणे. उपाय न चालणे आणि निरुपाय होणे, अगतिक होणे म्हणजे बघा, आता इथं इथं उपाय चालत नाही, त्याला म्हणायचं अगतिक होणे. आता हा माणूस आहे, त्याला काहीतरी कुठेतरी अडलाय तो, बरोबर ना? इथं त्याचं गणितच सुटत नाही, कॅल्शियम घेऊन बसलाय, सगळं झालंय, पण निरुपाय झालाय तो, त्याचा उपायच चालत नाहीये, असा या वाक्यप्रचाराचा काय होतो तर अर्थ होतो. बघा, अग्निदिव्य करणे, अग्निदिव्य फार मोठ्या संकटातून सुटका होणे. एखादा माणूस असतो खूप साऱ्या आर्थिक दृष्ट्या म्हणजे अटकलेला असतो पैशाच्या याच्यामध्ये, का त्याची सुटकाच होत नाही, तो अग्निदिव्य होतो, बरोबर ना? खूप मोठ्या वाईट परिस्थितीमध्ये असतो किंवा एखादा माणूस आजारामध्ये असतो, तर अशा माणसाची काय झाली ना सुटका झाली. तो माणूस खूप आनंदी होतो की चला मी एकदम सुखी झालो, मी या संकटातून बाहेर पडलो. त्यांच्यासाठी ही म्हण असणार आहे काय तर अग्निदिव्य करणे म्हणजे फार मोठ्या संकटातून काय होते तर सुटका होणे. ओके. आंधळ्या आंधळ्या बहिऱ्याची गाठ, आंधळ्या बहिऱ्याची गाठ. बघा, एकमेकांना मदत न करू शकणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे. आता हा आंधळा आहे समजा आणि हा बहिरा आहे, बरं ना? आंधळ्या बहिऱ्याची गाठ असं आहे त्याचं. एकमेकांना मदत न करू शकणाऱ्या दोन माणसांनी काय करताय तर एकत्र येत आहे आणि हा म्हणतोय मला दिसतंय आणि आंधळा म्हणतोय मला ऐकू येतंय. मग आपण दोघं मिळून जर सोबत राहिलो तर नक्की पुढे जाऊ आणि जे एकीचं बळ असतं सर्वश्रेष्ठ असतं. एक जर मन असेल आणि एक जर असेल एकी तर 100% तुम्ही पुढे जायला मदत होती. एकमेकांना करू न शकणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. बघा, दुसऱ्याचा पैसा दान करण्यासाठी खर्च करायचा व स्वतःचा उदारपणा जगाला दाखवायचा. बघा, आता हे जे आहे ना, आता हे यांचा पैसा आहे समजा आणि हा आईजीच्या जीवावर उदार होतोय हा, बरोबर ना? म्हणजे काय आहे ना, पैसा बिचारा गरीबाचा आहे, खर्च तो करणार आहे आणि उदारपणा दाखवायला हा पुढारपण करतोय. हा म्हणतोय की मी मोठा आहे, म्हणजे मी दाखवतो तुम्हाला, मी दिले पैसे, मी हे काम केलं. असं असतं ना बऱ्याचशा ठिकाणी. बघा, एवढा एवढा खड्डा बुजवता पण त्याच्यामध्ये दाखवता की एकदम मोठी रील का जसं काही खूप मोठं आबाळच त्यांनी पूर्ण हे पडलंय, बरोबर ना? त्यासाठी ही म्हणे आईजीच्या जीवावर बाईजी उदार. दुसऱ्याचा पैसा दान करण्यासाठी खर्च करायचा व स्वतःचा उदारपणा जगाला दाखवायचा. आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना. दोन्हीकडून अडचण सापडलेल्या माणसाची स्थिती केवलवाणी होते. आता आता बाप जो आहे ना, आई जेवू घालीना म्हणजे जेवण तर काही देत नाही आणि जो बाप आहे तो भीक पण मागू देत नाही. आई जेवण पण देत नाही आणि बाप काय करतोय तर भीक पण मागून देत नाही. मला भीक मागून तरी खाऊ द्या, अशी पण परिस्थिती होत नाहीये. तर त्यासाठी काय झालं आता याची दोन्हीकडून परिस्थिती सारखी आहे. आई पण जरा कडक झाली आणि वडील पण कडक झाले. दोन्ही साइडनी मार चालू आहे त्याला. दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती केवलवाणी होते. ही काय तर आपल्या आता म्हणी आहे. ओके. पुढे बघा, आकारे रंगती चेष्टा. आकारे रंगती चेष्टा माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या हातून घडणाऱ्या कार्याचा अंदाज करता येतो. माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याच्या हातून जे कार्य घडणार आहे त्याचा आपण अंदाज करू शकतो. त्यासाठी म्हणे आकारे रंगती चेष्टा. बाह्य रूप साधे, बघा इथं साधा माणूस आहे हा, त्यानंतर बाह्य रूप सुंदर आणि काय तर नीटनेटकं आहे, म्हणूनच म्हणतात आकारे रंगती चेष्टा. बघा, आखाड्याच्या मैदानात पैलवानाची किंमत. आखाडा जो असतो माणसाला योग्य त्या ठिकाणीच मान मिळतो. त्या माणसाची जिथं योग्यता असते त्या ठिकाणी त्या माणसाला काय असतो ना तो मान मिळत असतो. त्यासाठी ही म्हणे की आखाड्याच्या मैदानात पैलवानाची किंमत. माणसाला योग्य त्या ठिकाणी मान मिळतो. बघा, योग्य त्या ठिकाणी ह्या पैलवानाला काय भेटलाय तर मान भेटलाय. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आहे तिथे. बघा, आग खाईल तो कोळसा ओकेल, जशी करणी तसं फळ मिळेल तुम्हाला. जशी करणी तसे फळ भेटणार आहे तुम्हाला. इथं याने जर काही चुकीचं केलंय तर त्याला तसं फळ पण तसंच भेटणार आहे. जशी करणी तशी भरणी. आग सोमेश्वरीनी बंब रामेश्वरी. आता हे जो म्हण आहे
ही म्हण पेपरला बऱ्याचदा विचारली गेलेली आहे. गरजू माणसाला मदत न करता गरज नसलेल्या माणसाला मदत करणे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, मी कुठल्या जाती धर्मावर काही अजिबात टीका करत नाहीये. फक्त मी सांगतो की खरंच एखाद्या विद्यार्थ्याला गरज आहे वह्या पुस्तकांची, एखादे भरपूर विद्यार्थी असा अडचणीत असतात, आपण त्यांना मदत नाही करत. पण आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथं 500,000 टाकून देतो, किंवा तिथं एखादा विधी केला, आपण एखादी पूजा केली, तिथं आपण 500,000 असेच खर्च करतो. पण जर एखाद्याने खरंच पैसे मागितले आपल्याला, की मला जेन्युइन गरज आहे, मला बूट नाहीये, मला पुस्तक नाहीये, तर त्यांना आपण मदत करतो का? तर त्यांना आपण मदत करत नाही. पण कुठे बाहेर फिरायला गेलो किंवा काही ज्याला गरज नाही त्याला तिथं लग्नात आहेर करून दिला. अशी आपल्या माणसाची काय ना विचारसरणी. तर त्यासाठी ही म्हण बनवली, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. गरजू माणसाला मदत न करता गरज नसलेल्या माणसाला काय करणे? मदत करणे. ठीक आहे. आता ह्या माणसाला इथं बिचारा गरज आहे, इथं त्याला जर 2 पैसे दिले तर काहीतरी पोटासाठी खाऊ शकतो. पण आता हा ऑलरेडी श्रीमंत आहे. त्याच्या गळ्यात सोनं आहे आणि हा चाललाय त्याला मदत करायला, शहाणपणा करायला. बरोबर ना? त्याच्यासाठी ही म्हण. आगीतून उठला आणि फुफाट्यात पडणे. एखाद्या मोठ्या वाटणाऱ्या संकटातून बाहेर पडून दुसऱ्या मोठ्या संकटात सापडणे. आता हा बघा, इथून आगीतून बाहेर पडल्याला वाटलं चला आता काही टेन्शन नाही, आपण मस्त निवांत झालो, संकट टळलंय. ओके, काहीच ताण नाही आता आपल्याला. पण त्याला माहित नाहीये, तो आगीतून उठलाय, पण पुढं भयंकर पूर येणार आहे आणि हा त्या पुरामध्ये जाणार आहे पाण्याच्या. बरोबर ना? मग त्याच्यासाठी मन काय? आगीतून उठून फुफाट्यात पडणे. एका मोठ्या वाटणाऱ्या संकटातून बाहेर पडणे. आचार भ्रष्ट नि सदा कष्ट. बघा, जो अनाचाराने वागतो त्याला नेहमीच दुःख भोगावे लागते. बघा, आता इथं काय अनाचार, लाचेचे पैसे, भ्रष्ट, स्वार्थीपणा, गैरमार्गाने कमाई. हा इथं मग इथं त्याचा फोटो लागलाय बघा, हा संपला त्याचा कार्यक्रम. मालमत्ता जप्त, परिणाम मानहानी, आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, नेहमीच दुःख इथं. मग इथं आचार भ्रष्ट आणि सदा कष्ट. जो आचाराने वागतो त्याला नेहमी दुःख भोगावे लागते. जो चुकीच्या मार्गाने वागला तर तो चुकीचाच राहणार आहे. त्यामुळे कष्टाचं खा. ओके. बघा, आज अंबारी उद्या झोळीदरी. कधी थाटामाटात राहायचं तर कधी दारिद्र्यात जीवन कंठायचे. इथं बघा, आता आज अंबारी तर साहेब डायरेक्ट हत्तीवर बसले सोनं बिनं घेऊन, बरोबर ना? आणि उद्या झोळीदरी. आता उद्या काहीच नाही, मग साहेब डायरेक्ट इथं खाली आले भीक मागायला. अशी परिस्थिती. एखाद्याकडं पैसे आले का त्याला असं वाटतं की मी डायरेक्ट राजा झालो. आयफोन घेतो तो, कपडे घेतो, त्याच्यानंतर वॉच घेतो, चांगले शूज घेतो, हवा करतो तो. आणि मग नंतर पैसे गेले की मग बरोबर इथे येतो. बरोबर ना? त्यासाठी आज अंबारी उद्या झोळीदरी. कधी थाटामाटात राहायचे तर कधी दारिद्र्यात जीवन कंटायचे. झालेत. चला आता समानार्थी शब्द आहे. समानार्थी आपण घेऊया. बघा, अधोगती काय? पतन, दुर्गती, अवनती, अधपात, अपकर्ष, अधविसर्ग, पतन, हास, उतरती कळा. अध्यात्म बघा, आत्म्याबद्दलचे ज्ञान, ब्रह्मज्ञान, वेदांत, परमात्म्याविषयी ज्ञान, अद्वैत. त्यानंतर अध्याय, खंड, पर्व, विभास, प्रकरण. अध्रुव बघा, अल्पकालिक, त्याच्यानंतर चंचल, क्षणभंगूर. अनंग बघा, अंगरहित, निराकार, मदन, कामदेव, शिव आणि शंकर. अनर्थ बघा, अरिष्ट, संकट, अर्थहीनता, निरर्थक, अर्थशून्य. अनशन बघा, उपवास, निराहार, अन्नत्याग. अनसूया बघा, मत्स्यरा, शिवाय, अन्नपत्नी. अनाठाई बघा, अयोग्य, तर्कविरहित. अनाड बघा, अडाणी, उनाड, द्वाड. अनाथ बघा, पोरका, आईवडिलांशिवाय दीन, निराश्रित, निराधार, असहाय्य. अनिल बघा, वायू, वारा, अष्टवस्तूंपैकी एक. त्यानंतर अनावर, अनिर्बंध, मोकाट, उच्चृंखल. त्यानंतर अनियंत्रित, निरंकुश, बेछूट, बेफाम, बेभान. अनुकंपा बघा, दया, करुणा, कृपा. अनुक्रम बघा, परंपरा, ओळ आणि पद्धत. आता विरुद्धार्थी, अभ्युदयाच्या, अवनती, अपकर्ष, अभागी, भाग्यवान, अभिमान, दुराभिमान, अमाप, अल्प, अमूल्य, मूल्यहीन. अमृत, विष, अवजड, हलके, अर्वाचीन, प्राचीन, अरी, सकामित्र, अल्प, बहु. अफेर, स्वीकार, अवघड, सोपे, अर्धचंद्र, स्वागत, अवडंबर, साधेपणा आणि अश्रद्ध, श्रद्धाळू. ठीक आहे. अशा प्रकारे दिवस 5वाचा आपण 10 वाक्यप्रचार, 10 महिने, समानार्थी, विरुद्धार्थी सर्व बघितले. नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. धन्यवाद.